सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी पालकचा नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी पालक घेतले. आता स्वच्छ धुवून आणि चिरून बघा, पालक मी बारीक चिरून घेतली. आता किसून मी गाजर घेतलेले ते टाकते. एकच गाजर छोटंसं घेतलेलं ते घालून घेते. नंतर टोमॅटो घेतला, तो बारीक चिरला, तो पण आपल्याला घालायचा. कांदा एक घेतला, त्याचे मी असे स्लाइस केले, उभे कापलेत कांदे आणि ते पण घातले. त्यामध्ये थोडा ओवा घालायचा आहे. मी बेसन घेतले, बेसन घालते. एक मोठा चम्मच बेसन घातले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा हळद, थोडीशी हळद, एक चमचा लाल तिखट, गरम मसाला, थोडेसे चाट मसाला टाकायचा आहे, तो घातला थोडा. आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली. थोडं थोडं पाणी टाकून छान असं घट्ट बॅटर करायचं. थोडंसं अजून त्यामध्ये बेसन पीठ लागणार आहे, ते घालून घेतलं आणि ते सुद्धा छान मिक्स करायचं. चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं. मीठ घातलं चवीप्रमाणे आणि मीठ पण छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडासा आपल्याला लिंबू पिळायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि असंच 10 मिनटं हे बॅटर सेट होण्यासाठी ठेवायचं. बॅटर आपलं 10 मिनटं सेट होऊन तयार झालेलं आहे. असं आपलं घट्ट बॅटर झालं पाहिजे. तवा ठेवला मी आणि थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये. चला आता आपण हे बॅटर टाकू त्यामध्ये. वरून झाकण ठेवते आणि आतमध्ये ते शिजून द्यायचं. झाकण काढून बघते, छान आपला पोळा शिजलेला आहे. आता आपण याला पलटी करूया. मस्त शेकवून घेतला मी पोळा. मस्त आणि असा क्रिस्पी पोळा आपला शेकून झालेला आहे. पालकचे पोळे आपले तयार झाले, एकदम क्रिस्पी मस्त झालेले आहेत. आणि दही आणि टमॅटो केचप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.